है मिशन इंडिया टीवी, खबरों का पोस्टमार्टम। नमस्कार, आपण बघत आहात मिशन इंडिया टीव्ही न्यूज। मी ज्योती तोहगावकर। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या विशेष घडामोडींवर। यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात येत असलेल्या परसोडी रेती घाटावर सध्या महसूल, पोलीस आणि खनिकर्म विभागाच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने रेती माफियांचा नंगानाच सुरू आहे। बेघर गरिबांना हक्काचे घरकुल मिळावे या उदात्त हेतूने प्रशासनाने हा घाट घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य रेती देण्यासाठी राखीव ठेवला होता। मात्र गरिबांच्या घराचा आडोसा घेऊन रेती माफियांनी या घाटावर अनधिकृत ताबा मिळवला असून सर्व नियम व अटी पायदळीत उडवून दिवस रात्र रेतीचा बेसुमार उपसा सुरू आहे। कुंपणाच्या शेत खाण्याचा हा धक्कादायक प्रकार कळंब तालुक्यात उघडकीस आला आहे। शासकीय नियमानुसार रेती घाटावरून कोणत्याही प्रकारच्या यंत्रांच्या सहाय्याने उत्खनन करण्यास सक्त मनाई आहे। केवळ मानवी श्रमाचा वापर करून उपसा करण्याचे नियम आहेत, परंतु परसोडी घाटावर स्थानिक प्रशासनाचा कोणताही धाक उरलेला नाही। भर दिवसा आणि रात्रीच्या अंधारात अजस्त्र पोकलेंड मशीन आणि थेट नदीच्या पात्रात बेकायदेशीर ट्रेजर बोट म्हणजे सक्शन मशीन उतरवून पाण्याच्या तळाशी असलेल्या रेती उपशाचा सपाटा सुरू आहे। यामुळे परसोडी येथील रेती घाटाचे व नदीपात्राचे अस्तित्व पूर्णपणे धोक्यात आले असून पर्यावरणाची कधीही भरून न निघणारी हानी होत आहे। नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच अधिकारी आता आर्थिक चिरीमिरी पुढे नतमस्तक झाल्याचे विदारक चित्र आहे। प्रशासन आर्थिक झोपेची सोंग कधीपर्यंत घेणार असा प्रश्न निर्माण होत आहे। या गंभीर प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार पुराव्यांसह तक्रारी करूनही कळंबचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे। एखादी तक्रार आली की केवळ दाखवण्यापुरते कारवाईचे नाटक करायचे आणि रात्रीच्या अंधारात माफियांच्या गाड्या मोकळ्या करायच्या असा छुपा खेळ महसूल आणि पोलीस प्रशासनात सुरू असल्याची चर्चा आहे। या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना रेती माफियांकडून दरमहा मोठा हप्ता पोहोचत असल्यामुळेच यंत्रणांनीही आर्थिक झोप घेतली आहे असा थेट आरोप संतप्त गावकऱ्यांनी केला आहे। विशेष म्हणजे हा परिसर स्थानिक आदिवासी विकास मंत्र्यांच्या हक्काचा मतदारसंघ आहे। मतदारसंघातील नैसर्गिक संपत्तीची लूट थांबवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते, मात्र येथील माफियांसोबत असलेल्या छुपे हितसंबंधामुळेच की काय मंत्र्यांच्या दबावाचा वचक आता सैल झाला आहे। त्यातल्या त्यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा आपल्याच खात्यात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत। राज्यात एकीकडे पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा डांगोरा पिटला जात असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या नाकाखाली हा काळा बाजार सुरू आहे। महसूल मंत्र्याच्याच खात्यात जर अशी उघड लूटमार होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला कुठे असा सवाल आता उपस्थित केला जात। या रॉकेटचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत जोडलेले आहेत की काय अशी शंका आता नागरिक व्यक्त करत आहे। परसोडी रेती घाटावरील हा अनधिकृत लुटीचा प्रकार आता सहनशक्तीच्या सीमा ओलांडून गेला आहे। त्यामुळे यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून उच्चस्तरीय चौकशी करावी। कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि माफियांना पाठीशी घालणाऱ्या कळंबच्या तहसीलदारांसह संबंधित लाचखोर अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, तसेच घाटावरील बेकायदेशीर पोकलँड व ट्रेजर बोट यंत्रसामग्री जप्त करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। प्रशासनाने तात्काळ पावले न उचलल्यास या भ्रष्ट कारभाराविरोधात आणि सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा जनतेने दिला आहे।